शिवसेना आणि भाजपचं 150 जागांवर एकमत झालं। शिवसेना आणि भाजपची मुंबईत दुसरी बैठक पार पडली। या बैठकीत भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावर एकमत झालं। लवकरच उर्वरित जागांवर तोडगा निघणार असल्याची माहिती भाजपचे अमित साटम आणि शिवसेनेचे उदय सामंत यांनी दिलेली आहे। उर्वरित जागांवर चर्चा सुरू असून 2 ते 4 दिवसात निर्णय होईल। अंतिम निर्णय शिंदे फडणवीस घेतील असंही त्यांनी सांगितलं। शिवाय मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचे आणि मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न देखील आम्ही हाणून पाडू असा इशाराही अमित साटम यांनी दिला। 150 जागा ही महायुती लढणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुती ही 227 जागा लढणार आहे। त्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित 77 जागांवरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 2-4 दिवसांमध्ये त्या 77 जागा सुद्धा घोषित होतील। जागा वाटपाचा फॉर्म्युला हा आहे की या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे। मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि रिपाई महायुती ही कटिबद्ध आहे। त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही आहे। 227 जागांवरती महायुती लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल। युती कुठल्याही विषयावरनं तुटणार नाही। जागा वाटप सोडा, इतर कुठल्याही विषयावरनं युती तुटणार नाही। कारण मुंबईकर मोठ्या आशा अपेक्षांनी आमच्या सर्वांकडे पाहत आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या अपेक्षा या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि त्यामुळे आम्ही त्याच्याकरता कटिबद्ध आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.